राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि अस्सल कोल्हापुरी रेसिपी म्हणल्यावर राम राम तर घातलंच पाहिजे. चला तर मग बघूयात आज आपल्या कोल्हापूरच्या मटण मसाल्याची रेसिपी. त्यासाठी मटण 2-3 पाण्याने धुवायला लागते आणि नंतर मॅरिनेशनच्या वाटणासाठी लसूण, आलं, कोथिंबीर आणि सुकं खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आणि मटणाला मीठ, हळद आणि हे वाटण आणि मटण मसाला लावून अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता आपल्या कोल्हापुरात समीकरण म्हणजे पाहुणं यायचं म्हणजे मटणाचा फक्कड बेत झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय पाहुणचार ती कसला. आता चला, आळणी पाणी बनवण्यासाठी 2 बारीक कांदे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. कुकरमध्ये तेल चांगलं गरम झालं की कांदा आणि टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं. परतून झालं की त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकायचं. कांदा चांगला ब्राऊन झाला पाहिजे. त्याच्यानंतर चांगलं परतल्यानंतर त्याला अंगाचं पाणी सुटते आणि अंगाचं पाणी सुटल्यावर त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही. त्याच्यामुळे अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे एक तुम्हाला टिप सांगते, आधीच पाणी भरपूर ओतलं तर मटणाला चव लागत नाही, मीठ लागत नाही. त्याच्यामुळं पाणी नंतर तुम्ही गरम करून रस्सा जेवढा पाहिजे तेवढ्या ॲडजस्टप्रमाणे वाढवलं तर चालतंय. इथं मी आता सुक्या मटणाला लागणारा खडा मसाला आणि वाटण करण्यासाठी लागणारा मसाला घेतला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं दिलं आहे. आता इथं दाखवल्याप्रमाणे कढईमध्ये कांदा, खोबऱ्याचे काप आणि खडा मसाला चांगला खरपूस भाजेपर्यंत परतून घ्यायचा. म्हणजे सुकं करताना वाटण तेलामध्ये जास्त वेळ परतायची गरज नाही. अशाप्रमाणे मसाला व्यवस्थित भाजायचा आणि भाजून झाला की आता मिक्सरमध्ये चांगला बारीक वाटून घ्यायचा. लागेल तेवढं पाणी ॲड करून छान वाटून पेस्ट तयार करायची. झाले की मटण आळणी आपलं तयार झाले. आता चला सुकं तयार करायला घेऊया. आता एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्रीची पानं टाकायची आणि त्यानंतर वाटलेला आपला मसाला टाकायचा. मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. भाजून झालं की आपलं जे गावरान तिखट असते, काळं तिखट, ते घालायचं आणि कलरसाठी थोडी काश्मीरी लाल मिरची घातली तरी चालती. चांगलं परतू द्यायचं. परतल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटते. तेल सुटलं की समजायचं मसाला भाजला. आणि जर कोरडं वाटत असेल तर आपण आळणी तयार केलेल्या पाण्यातलंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगला मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजून झाला की आळणी पाण्यातलं मटण बाजूला काढायचं आणि ह्या सुक्या मसाल्याच्या वाटणामध्ये टाकायचं. बघा कसलं मस्त दिसतंय झणझणीत आपलं काळं मटण. हा सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी, माझं पण तसंच झालं. त्याच्यानंतर कोथिंबीर चांगली बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायची. गार्निशिंगसाठी पण नाहीतर चवीला म्हणा, चांगलं दिसते आणि चांगलं लागतंय पण. चला आता राहिलेल्या आळणी पाण्याचा रस्सा करून घेऊ. रस्सा करण्यासाठी त्याच्यातलंच थोडंसं वाटण ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं की एका पातेल्यामध्ये ते वाटण टाकायचं. आपला काळा तोच मसाला, लाल काश्मीरी मिरची आणि राहिलेलं आळणी पाणी त्याच्यात ओतायचं. झाला की आपला रस्सा तयार. आता काय, हे सगळं करता करता पोटात लागलं तर कावळे वरडायला. घेतलं ताट आणि घेतलं वाढायला. मग वाढून झालं की ताव मारला. या तुम्ही पण जेवायला मंडळी. आवडली असेल आपली रेसिपी तर ठोका एखादा लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. म्हणजे पुढच्या वेळेला आणखीन चांगलं काहीतरी बनवूया. चला, धन्यवाद.